रात्रीचे 10 वाजेच्या पलीकडचा टाइम झाला आहे। कोटारा परिसरात असणाऱ्या एका शेत शिवारात मोठी आग लागली। त्या आगीले नियंत्रणात आणण्यासाठी अचलपूर नगर परिषदचे अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालाय आणि हे सर्व लोक आता ज्या पद्धतीने तुम्हाला काही प्रकाश दिसते नाही दिसत हे, आणि विशेष म्हणजे आशिष भाऊ आमचे काळे पाटील जसं त्याला माहीत झालं त्यानं अग्निशमन दलाला कॉल केला आणि या ठिकाणी जातीनं हजर झाले। गावातले लोकही मोठ्या प्रमाणात या बाजून तुम्हाला दिसत असतील। आगीची तीव्रता एवढी मोठी आहे की आता तुम्हाला सध्या या ठिकाणी हे आग विझवताना चित्र दिसत असेल, पण त्याच्या आधी आगीनं लय मोठ्या प्रमाणात या ठिकाणचा हा जो परिसर आहे हा परिसर पूर्ण हे केला आहे। आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर हा परिसर पूर्ण आगीनं खाऊन टाकलाय। म्हणजे रात्रीचे 10-10:30 वाजले, आपण मग्गम आता मंगळवार बुधवार दिवस कोणी खाऊन कोणी पिऊन सट झोपले आहेत, पण अग्निशमन दलाचे हे कर्मचारी या ठिकाणी अजूनही त्याची सेवा देत आहेत। हे 2 कर्मचारी आहेत आणि याशिवाय जे त्याचे अधीक्षक आहेत आपले आकाश काळे सर याच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही कर्मचारी या ठिकाणी आग विझायचा प्रयत्न करत आहेत। आणि तिकडच्या बाजूनं आगीची तीव्रता मोठी आहे। जे बहुतेक मला वाटते मयूर आहे, आपला साखरे अभिषेक आहे, हे सर्वजण या ठिकाणी आग विझायचा प्रयत्न एवढ्या रातच्या पोटातही या पद्धतीची जर घटना होत असेल आणि त्या घटनेले हे माणसं शातील लावली माती आणि पाईप घेतला हाती आग विझायचा कार्यक्रम करून आला। काय राजीव, आपण तर मस्त झोपलो आहे। हे बातमी तुम्ही सकून पाहत असाल, पण रातच्या पोटात आपल्या आजूबाजूने तितंबे होतात आणि हे तितंबे कोण्या ठिकाणी गावरांना जागा जाते म्हटलं पाहिले है ना। आजच्या तारखेत येणं आज किती कॉल अटेंड केले तुम्ही? तिसरा कॉल कुठे आग होती? एक जवळली फाट्यावर सुझुकी शोरूम पाहिजे होती, अजून दुसरी आपली कविता रोडवर होती झाडाला, हो अजून, आणि तिसरी आहे असदपूरला आग लागली त्या ठिकाणी। मग आपली टीम गेलती काय? असदपूरला इच्छी गेलती, अचलपूरची गेलती, अचलपूरची दर्यापूरची गेलती आहे ना। तर हा तितंबा आहे आणि हे कर्मचारी आणि हे खरे लोक आहेत या ठिकाणी इतक्या टाइमातही या ठिकाणी उपस्थित राहून आग विझवायसाठी आले आहेत। आणि विशेष म्हणजे आशिष भाऊ काळे माना लागेल त्यानं अग्निशमन दलाला फोन लावून या ठिकाणी संपूर्ण त्याच्या मित्रमंडळासह या ठिकाणी हजर झाले आहेत।